ओके, गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 6 म्हणजे जी मेथड आहे लॉस ऑफ स्टॉक त्या मेथडचा प्रॉब्लेम नंबर 6 या ठिकाणी घेतो आहोत. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर ऑलरेडी प्रॉब्लेम सेंड केला. तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडून घेतो आहोत. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम डिस्कस करूयात. ओके, हा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी डिस्कस करत होतो. A fire occurred in the godown of ABC Limited on 31st March 2011, destroying the major portion of the stock. The following particulars were as follows, however available. त्यामध्ये स्टॉक दिला 1st January 2010, स्टॉक 31st December 2010, म्हणजे लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंटचा ओपनिंग स्टॉक आणि लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिलाय. लास्ट इयरचे सेल्स दिलेत. त्यानंतर सेल्स ड्युरिंग अप टू द डेट ऑफ फायर, त्या ठिकाणी जे काही करंट इयर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचे सेल्स दिलेत. परचेसेस फॉर द इयर 2010 लास्ट इयरचे परचेसेस दिले आणि करंट इयरचे म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचे पिरियडचे अप टू द डेट ऑफ फायर पर्यंतचे परचेसेस दिले. आता हे तुम्हाला जमतं. आजच्या प्रॉब्लेमचा सर्वात महत्त्वाचा हा पार्ट आहे. तुम्ही किती काळजीपूर्वक त्याकडे लक्ष देणार आहात त्यावर तुम्हाला तो प्रॉब्लेम समजेल. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघणार आहात प्रॉब्लेम, अतिशय काळजीपूर्वक बघा. खूप सोपं आहे. इथे ऍबनॉर्मल स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे, स्लो मुव्हिंग आयटमची ऍडजस्टमेंट आहे किंवा त्याला स्पॉइल गुड्सची ऍडजस्टमेंट म्हणतात. स्लो मुव्हिंग आयटम, ऍबनॉर्मल आयटम और स्पॉइल्ड गुड्स. म्हणजे जो काही स्टॉक आहे त्या स्टॉक मध्ये काही स्टॉक हा खराब असतो थोडासा, तो स्टॉक आपण थोडासा वेगळा करून घेतो आणि इथे इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करत असताना देखील त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला वेगळं दाखवायचंय. ओके, मग काय म्हटलंय अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. अतिशय सोपं आहे ते बघा. इन्क्लुडेड इन द स्टॉक ऑन 31st December 2009. आता इथं स्टॉक ऑन 1st January 2010 1/1/2010 1/1/2010 चा स्टॉक दिला. म्हणजे लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंटचा ओपनिंगचा स्टॉक दिला, पण त्याच्या पाठीमागच्या दिवशी म्हणजे लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंटच्या अगोदरच्या दिवशीचा जो काही स्टॉक होता क्लोजिंग स्टॉक म्हणजे इन्क्लुडेड स्टॉक ऑन 31st December 2009 याच्या अगोदरचा डेट आहे ती, जो त्याच्या मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक तो इथे ओपनिंग स्टॉक बनलेला आहे बघा. वेअर सम स्पॉइल गुड्स, त्याच्यामध्ये काही सम स्पॉइल गुड होता म्हणजे ऍबनॉर्मल गुड होता किंवा स्लो मुव्हिंग आयटम होता, तो आपल्याला बाजूला करायचा बघा. कसा करायचा, मग त्याची ऍडजस्टमेंट आहे. विच ओरिजिनली कॉस्ट ₹8,000, त्याची कॉस्ट किती होती 8,000 होती. त्याची ओरिजिनल कॉस्ट किती होती 8,000 होती. बट वेअर व्हॅल्यूड ऍट ₹5,600, पण त्याचं व्हॅल्युएशन मात्र 5,600 नेच पकडलेलं याच्यामध्ये. याच्यामध्ये 8,000 स्टॉकची व्हॅल्यू पाहिजे होती, पण ते किती पकडलं 5,600. म्हणजे 8,000 व्हायला किती पाहिजे आणखीन 2,400, बरोबर ना. 8,000 मधून 5,600 पकडलेलं आहे, राहिलेलं किती 2,400 ते पकडायचं राहिले. तेवढं आपण याच्यामध्ये जर ऍड केलं म्हणजे ह्या डेटला, तर तो काय बनतो आपल्याला त्या दिवशीचा क्लोजिंग स्टॉक बनतो. काय बनतो, क्लोजिंग स्टॉक बनतो. बरं, आपण वन बाय वन त्या ठिकाणी बघत जाऊयात, बघूयात काय येतं आन्सर त्याचं. बघा इथे आपल्याला एक वर्किंग नोट तयार करून घ्यायची. वर्किंग नोट काय, स्टॉक ऑन 31st December 2009. आता हे तुमचं 1 जानेवारी 2010 ते 31 डिसेंबर 2010 आहे. इथे जी डेट दिली त्या दिवशीचं म्हणतोय मी तुम्हाला. कुठल्या दिवशीचं, 31st December 2009चं. आता त्या दिवशीचा म्हणजे इथे 1/1/2010 ला स्टॉक किती पकडला 1,25,600, तो आदल्या दिवशी तोच असणार 1,25,600. 1,25,600. आता हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये काय जो काही स्पॉइल गुड्स होता, तो स्पॉइल गुड्स केवढ्याचा होता रे 8,000चा होता. केवढ्याचा होता 8,000चा होता.
म्हणजे तो त्या 1,25,600 आदल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2009 ला त्याच्यामध्ये 8,000 रुपयाची व्हॅल्यू पाहिजे होती स्लो मूव्हिंग आयटमची, पण म्हणजे ते ऍड केलेले असतात आपल्याला बाजूला काढायचे, पण त्यांचं कॉस्ट चुकलेलं आहे, कमी जास्त घेतलेलं आहे त्यांनी, आपण ऍडलेस करताना ते ऍडजस्ट करून घ्यायचं. मग 8,000 रुपये व्हॅल्युएशन होतं त्याचं, ओरिजिनल कॉस्ट किती होती 8,000, पण त्यांनी पकडलं किती 5,600, म्हणजे किती कमी पकडलं 2,400, किती कमी पकडलं 2,400. आपण तेवढे त्याच्यात ऍड करून घेणार आहोत. काय करून घेणार आहोत? ऍड करून घेणार आहोत. ऍड हे कसे 8,000 पाहिजे होते, पण 8,000 पकडले का आपण? नाही पकडलेले. पकडताना किती पकडले गेले तिथे? फक्त पकडताना पकडले गेले 5,600 पकडले गेले. किती? 5,600 पकडले गेले. म्हणजे किती कमी पकडले गेले तिथे? यस, आन्सर द्याल मला. 2,400. इज इट क्लिअर? 2,400. मग बघा बरं, स्टॉक ऑन 31st March 2009 with स्पॉइल गुड. स्पॉइल गुड सहित येतो, स्पॉइल गुड सहित आहे, म्हणजे त्याच्यात 5,600 पकडले गेले होते, म्हणजे पूर्ण 8,000 पकडायला पाहिजे होते विथ स्पॉइल मध्ये, पण विथ स्पॉइल 5,600 पकडले होते. त्याची कॉस्ट 8,000 आहे ओरिजिनल कॉस्ट त्याची, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आणखीन 2,400 ऍड करून घेतले. ओके, 2,400 ऍड करून घेतले, म्हणजे किती झाले रे ते? यस, आन्सर द्याल. 1,28,000. इज इट क्लिअर? इतके झाले ते, बरोबर आहे का? इतके झाले ते 1,28,000. इज इट क्लिअर? 1,28,000. ओके, हे अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करून घेतली, पण आपल्याला 8,000 त्याच्यात ठेवायचे नाही, ते स्लो मुव्हिंग आहे, ते आदल्या वर्षीच्या 1 वर्ष अगोदरच्या क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करून घेतलेत आपण. आता 31 डिसेंबर 2009 मध्ये हे जे 1,25,600 होते ना, त्याच्यात 5,600 ऑलरेडी ऍड झालेले होते, आणखीन आपण 2,400 ऍड केले, म्हणजे 5,600 अधिक 2,400 8,000 असे ऍड आहे त्याच्यामध्ये. कोणते? स्पॉइल गुड. म्हणजे ह्या 1,28,000 मध्ये स्पॉइल गुड कितीचा आहे? ऍड 8,000चा आहे, तो आपल्याला वेगळा करायचा. आता इथे बघा, टू ओपनिंग स्टॉक देतो आपण, बरोबर ना? ओपनिंग स्टॉक कधीचा? 1/1/2010चा, बरोबर ना? 1/1/2010चा. आता तिथं देताना त्यांनी ते किती दिला? 1,28,000 दिला, बरोबर ना? हे कॅल्क्युलेशन केलं ना आपण आता इथे. 1,28,000 म्हणजे 1,25,600 दिला, तो पण 2,400 आपण ऍड करून घेतला. इज इट क्लिअर? आता ह्या 1,28,000 मध्ये स्पॉइल गुड केवढ्याचा आहे? यस, कोण आन्सर देतं मला? स्पॉइल गुड्स केवढ्याचा आहे? स्पॉइल गुड्स केवढ्याचा आहे? यस, कोण आन्सर देतं? 8,000चा आहे, बरोबर ना? कितीचा आहे? 8,000चा आहे. तो 8,000 आपण त्याच्यातून वेगळा करायचा. 8,000 आपल्याला वेगळा करायचा त्यातून. ओके, 8,000 वेगळा केल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती राहिली? 1,20,000. आता स्पॉइल गुड वेगळा करून राहिलेली व्हॅल्युएशन ही आता जो नॉर्मल गुड आहे, ऍबनॉर्मल आपण बाजूला काढला. ऍबनॉर्मल काय केला? बाजूला काढला. आता 8,000 लक्षात ठेवा, आपण किती बाजूला काढले इथे? 8,000 बाजूला काढले, म्हणजे इथे आपलं हा पार्ट संपला. इथे कोणता? इन्क्लुडेड इन द स्टॉक.
ही इथं 5,600 पर्यंतची आपण ऍडजस्टमेंट केली, ती 8,000 करून घेतली. 8,000 होती पण 5,600नेच ऍड झालेले होते म्हणून आपण 2,400 ऍड केले. आता 8,000 रुपये ऍड होते, तर 8,000 रुपये ऍड होते, तर आपण काय केलं, त्याच्यातून 8,000 रुपये बाजूला काढलेत. आता टू परचेसेस, या काळातले परचेसेस पण दिलेत. टू परचेसेस बघा, टू परचेसेस किती दिले, हे सेल्स आहेत, हे परचेसेस फॉर द इयर 2010. 2010 आहे आपलं, 2010च आहे. 2010 चे आपण परचेसेस घेतले. किती घेतले ते मी अमाऊंट नाही बघितली. परचेसेस 3,20,000. इज इट क्लिअर? आता क्रेडिटला काय घ्यायचं आपल्याला, सेल्स घ्यायचे. पण बघा आता ऍडजस्टमेंट आहे, परत इथे ऍडजस्टमेंट आहे, बारकाईने अवलोकन करा प्रॉब्लेमचं. बघा हे 2010 चे सेल्स किती दिलेत बघूयात आपण. तिथे सेल्स फॉर 2010 4,02,000 आहे, पण इथे ऍडजस्टमेंट आहे. बघा आहे का ऍडजस्टमेंट? आता 8,000चा जो स्टॉक होता, बघा डिस्कस करतोय आपण, एकदा हे लिहून घेऊ. किती? 4,02,000. ओके. आता इथे अतिशय बारकाईने लक्ष द्या. 8,000चा स्टॉक आपण बाजूला केला की नाही, म्हणजे जो ऍबनॉर्मल किंवा आपला स्पॉइल गुड होता तो किती आहे, 8,000. किती आहे तो? 8,000 आहे. आणि मग हा 8,000पैकी हाफ ऑफ धिस स्टॉक, आता जो 8,000चा होता, लक्षात ठेवायचा, अमाऊंट लक्षात ठेवायचा. 8,000चा जो स्टॉक होता, 8,000पैकी हाफ ऑफ दिस स्टॉक म्हणजे 8,000च्या निम्मा किती, 4,000चा. 8,000च्या निम्मा किती, 4,000चा. स्टॉक वॉज सोल्ड म्हणजे 8,000पैकी त्यांनी निम्मा विकला, म्हणजे 4,000चा विकला, पण तो विकताना केवढा विकला, 2,000ला विकला इन दी इयर 2010 मध्ये. 8,000पैकी निम्मा विकला म्हणजे शिल्लक किती राहिला? आता लक्षात घ्या, शिल्लक किती राहिला, 4,000 शिल्लक राहिला. आणि 4,000चा विकला, पण तो केवढा विकला, 2,000ला. आणि तो ह्या सेल्स मध्ये इन्क्लूड आहे. या सेल्स मध्ये काय तो इन्क्लूड आहे. आपल्याला ते 2,000 रुपये बाजूला काढून घ्यायचे. बघा, लेस सेल्स ऑफ स्पॉइल गुड्स. स्पॉइल गुड्स विकला त्यांनी. स्पॉइल गुड्स काय केला, विकला. केवढ्याचा विकला तो, 8,000च्या निम्मा विकला, पण तो विकताने केवढ्याला विकला त्यांनी, त्यांनी विकला फक्त तो 2,000ला विकला, पण विकला गेला 4,000चं. एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर ना. 8,000पैकी निम्मा विकला, नाही तर तुम्ही मला 2,000चा विकला, 8,000पैकी 2,000चा विकला, 6,000चा राहिला. नाही, हाफ स्टॉक विकला, निम्मा स्टॉक विकला. 8,000च्या निम्मा विकला म्हणजे तो 4,000चा विकला गेला आहे, विकला कमी किमतीला. आता तो ऍबनॉर्मल असल्यामुळे कमी किमतीला विकला गेला. मग 4,02,000 मधून 2,000 गेले. इथे सेल्स किती राहिले आपले, 4 लाख राहिले. किती राहिले, 4 लाख राहिले. लक्षात ठेवा. बर, आता मग मला एक सांगाल, हे बघा 8,000चा होता, 8,000च्या निम्मा विकला, पण 2,000लाच विकला. पण मग आता शिल्लक किती राहिला, 8,000च्या निम्मा 4,000 शिल्लक राहिला. किती राहिला, 4,000 शिल्लक राहिला. लक्ष देत आहे का? ओके, लक्ष देत आहे ना. ओके, मग आता पुढे बघा, पुढे काय दिलंय. आता हाफ विकला अँड द रिमेनिंग स्टॉक, आता 8,000चा सेल केला, बरोबर ना. 8,000चा सेल केला. 8,000चा केवढ्याला सेल केला रे, 8,000चा केवढ्याला सेल केला, बघा. 8,000चा केवढ्याला सेल केला, 8,000चा नाही सोल्ड केला, 8,000च्या निम्मा सोल्ड केला, बरोबर ना. 8,000च्या निम्मा सोल्ड केला. केवढ्याला सोल्ड केला तो, यस.
म्हणजे 4000चा सोल्ड केला, पण तो ऍक्च्युअल सोल्ड केवढ्याला झाला 4000ला, म्हणजे शिल्लक किती राहिला 4000, बरोबर ना. अँड द रिमेनिंग स्टॉक, आता रिमेनिंग स्टॉक केवढ्याचा आहे आपला 4000चा आहे. केवढ्याचा आहे 4000चा आहे, बरोबर ना. द रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ऍट रुपीज, हा बघा द रिमेनिंग स्टॉक 4000चा आहे, वॉज व्हॅल्यूड ऍट रुपीज 2400, पण त्याचं व्हॅल्युएशन किती पकडलं त्यांनी 2400 पकडलं ऑन 31 डिसेंबर 2010 ला. 31 डिसेंबर 2010 ला त्याचं व्हॅल्युएशन किती पकडलं 2400 पकडलं. ते केवढ्याला किती पकडायला पाहिजे होतं 4000 पकडायला पाहिजे होतं. किती पकडायला पाहिजे होतं 4000 पकडायला पाहिजे होतं, पण पकडलं किती त्यांनी 2400च पकडलं. तर आता किती ऍड करून घ्यायला पाहिजे, आणखीन 1600 ऍड करून घ्यायला पाहिजे आपण त्या स्टॉक मध्ये, बरोबर ना. त्या स्टॉक मध्ये किती ऍड करून घ्यायला पाहिजे 1600, कारण 4000चा होता तो 2400च पकडला गेला, बरोबर ना. म्हणजे आणखीन किती ऍड करून घ्यायला पाहिजे होती ते बघा. द रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ऍट रुपीज 2400, निम्मा रिमेनिंग स्टॉक 4000चा आहे, तो पकडला किती 2400. किती पकडायला पाहिजे होता 4000 पकडायला पाहिजे होता. म्हणजे कितीने पकडला तो 2400 ने पकडला. 4000 पकडायला पाहिजे, किती कमी पकडला 1600 कमी पकडला, 1600. व्हेरी गुड, 1600. तो 1600 आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत ह्या क्लोजिंग स्टॉक मध्ये बाय क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक देताना त्यांनी किती दिला बघा 1,42,400. किती 1,42,400. $1,42,400. आता याच्यामध्ये 2400 कोणता स्टॉक आहे, कोणता स्टॉक आहे ऍबनॉर्मल स्टॉक आहे. कुठला स्टॉक आहे ऍबनॉर्मल स्टॉक आहे, बरोबर ना. आता याच्यामध्ये आपल्याला काय करून घ्यायचं मग ऍड, बरोबर ना. ऍड किती किती किंवा एक तर ऍड करा किंवा डायरेक्ट हे बघा ऍड किती करा 1600, बरोबर ना. ऍड किती करा 1600 किंवा मग डायरेक्ट 2400 लेस करून टाका, कारण 2400 पकडलेला आहे तो. पण मग परत पुढच्या ओपनिंग स्टॉक मध्ये तो दाखवायचा नाही. तेवढं मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, तेवढं मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हा बघा काय करता मग, काय करता मग ठीक आहे. आपण काय करू ऍड करण्याच्या ऐवजी डायरेक्ट काय करू, कितीने पकडलेला आहे तो 2400 ने पकडलेला आहे, लेस तो 4000चा आहे बरं का. केवढ्याचा आहे तो 4000चा आहे. स्पॉइल स्टॉक 2400. मी परत एकदा एक्सप्लेनेशन देतो बघा. याच्यामध्ये तो हाफ जो स्टॉक आहे, हाफ स्टॉक इथं 4000 तर 2000 विकला, म्हणजे शिल्लक राहिला 4000चा, पण 4000चं व्हॅल्युएशन किती पकडलं त्यांनी 2400. आपण काय केलं मग 1,42,400 मध्ये निम्मा जो स्टॉक आहे 4000चा तो 2400 पकडला होता, तर आपण -2400 करून टाकला तिथं, -2400. ते डायरेक्ट तो ऍबनॉर्मल इथंच काढून टाकला, म्हणजे इथे किती राहिले 1,40,000 राहिला. झालं. आता आणखीन काही डिटेल्स दिलेले नाहीये, हे क्लोज करूयात आपण इथे, हे क्लोज करूयात. मग किती झालं बरं क्रेडिट साईड 5,40,000. 5,40,000 5,40,000. मग इथे ग्रॉस प्रॉफिट आपला येईल, तो ग्रॉस प्रॉफिट किती आला बरं 5,40,000 मधून 4,40,000 गेले, तिथे शिल्लक राहतो तो 1,00,000, बरोबर ना. किती राहतो
1 लाख राहतो. आला ना 1 लाख, 1 लाख आला. इज इट क्लिअर? आता आपल्याला जीपी रेशो कॅल्क्युलेट करायचा. जीपी रेशो कॅल्क्युलेट करू आपण. स्टेप नंबर 2, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण इक्वेशन घेतो. काय इक्वेशन आहे? ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स मल्टिपल बाय 100. हे इक्वेशन घेतलं आपण. मग याच्यामध्ये अमाऊंट टाकून घेऊया आपण. किती आहे ग्रॉस प्रॉफिट? 1 लाख. आणि सेल्स किती आहे? 4 लाख. सेल्स किती आहे? 4 लाख. बघा किती येतो जीपी रेशो? जीपी रेशो येईल 25%. किती येईल? 25% येईल. बरोबर ना? 25%. व्हेरी गुड. पुढे जाऊयात. मग आता आपल्याला काय बनवायचं? मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवायचं. काय बनवायचं? मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. ओके, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मग आता हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो इकडे काय बनेल? ओपनिंग स्टॉक बनेल. कधीचा? 1/1/2011चा. पुढचं जे इयर येते इथे 2011 राहील. सॉरी, 31 डिसेंबर नाही. हायर कट झाला. हायर कट जेव्हा कट झाला ते बघूयात आपण. 31 मार्चला. ओके, 1/1/2011ला जो काही ओपनिंग स्टॉक आहे तो हाच राहील 1,40,000. इथला जो क्लोजिंग स्टॉक आहे तो इकडचा ओपनिंग स्टॉक. पण मात्र आता तो आपण त्याच्यातला काय स्पॉइल गुड्स लेस करून घेतलेला आहे. म्हणजे तो लेस करूनच आलेली अमाऊंट आहे. एवढं मात्र लक्षात ठेवणार आहात तुम्ही. ओके, पुढे टू परचेसेस दिलेत तिथे या पिरियड मधले. परचेसेस बघूयात आपण. बघा, परचेसेस फ्रॉम 1/1/2011 ते 31/3/2011 50,400. 50,400. आता इथे बाय सेल्स बघा, आपला ॲबनॉर्मल स्टॉक कितीचा शिल्लक आहे? तो लेस केलाय पण शिल्लक तर आहे ना, 4,000चा शिल्लक आहे. 50% शिल्लक आहे. बरोबर ना? 50% शिल्लक आहे. तर आता त्याचं काय करायचं ते बघूयात आपण. 4,000 शिल्लक आहे. लक्षात येत आहे ना? आता 4,000 शिल्लक आहे. तर इथे बघा, आता 4,000पैकी हाफ ऑफ धिस स्टॉक बघा, आता 4,000च्या निम्मा. परत 4,000च्या निम्मा किती? 2,000. बरोबर ना? मी परत एकदा सांगतो. तेव्हा इथं 8,000चा होता. 8,000च्या निम्मा विकला म्हणजे 4,000चा विकला 2,000ला. बरोबर ना? म्हणजे 4,000चा संपला, तो 2,000ला विकला, लॉसवर विकला. पण शिल्लक किती होता? 4,000चा होता. आता ह्या 4,000पैकी परत आता इथं निम्मा विकला. 4,000च्या निम्मा किती? 4,000च्या निम्मा किती? 2,000.
पण 2000चा केवढ्याला विकला तो 1000ला इन मार्च 2011. हे चालू वर्षी जो काय 4000 शिल्लक होता त्याच्यापैकी 2000चा विकला, पण विकताना तो केवढ्याला विकला 1000लाच विकला. आता इथं सेल्स किती दिलेले होते, ते सेल्स दिलेले होते 1,61,000. आणि लेस सेल ऑफ स्पॉइल गुड्स केवढाच विकला तो 1000चा. 2000चा विकला, निम्मा विकला, पण विकला केवढ्याला 1000ला विकला. म्हणजे आता किती शिल्लक आहे, 4000 पैकी निम्मा विकला, 2000 शिल्लक आहे अजून. हा लक्षात ठेवा 2000 शिल्लक आहे. मग 1,61,000 मधून 1,61,000 मधून 1000 गेले. इथे तुमचे सेल शिल्लक राहिले 1,60,000. ओके, 1,60,000. आणि मग इथे काय काढायचं आपल्याला, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. पण तो आता इथे कॅल्क्युलेट होणार नाही, म्हणून आपल्याला इथे अगोदर काय घ्यावा लागतो, टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट किती घ्यायचं आपल्याला, 25%, 25% ऑफ सेल्स. मग इथे सेल्स किती आपले, सेल्स 1,60,000 आहे. 25% ऑफ 1,60,000, 1,60,000चे 20% म्हणजे किती आला तो 40,000 आला. किती आला 40,000 आला. मग आता इथं क्रेडिटची टोटल करा, किती येते ती 1,40,000 अधिक 50,400 अधिक 40,000 किती आली, यस टोटल सांगाल मला. किती येते, 2,30,400. 2,30,400. ओके, ते लिहिले इकडे 2,30,400. 2,30,400. 2,30,400 मधून 1,60,000 गेले, किती राहतात 70,400. 70,400 बरोबर ना, 70,000. बर, आता इथं बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर, पण हा कोणता स्टॉक आहे, फक्त नॉर्मल स्टॉक आहे. एवढं लक्षात ठेवा, कोणता स्टॉक हा नॉर्मल स्टॉक आहे. आता 4,000 पैकी आपण 2,000चा सेल केलेला होता आणि 2,000चा अजून शिल्लक आहे, त्याच्यावर पण आपल्याला क्लेम मिळेल. मग आता इथे पुढची स्टेप घेऊयात, स्टेप नंबर 4, लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करत असताना बघा इथे स्टॉक ऑन दी डेट ऑफ हायर
आता हा नॉर्मल स्टॉक किती आहे आपला 70,400. $70,400 आणि याच्यामध्ये जो आपला शिल्लक राहिला ना ऍड स्पॉइल गुड्स. बघा मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगतो, इथे लक्ष द्याल. 8,000चा होता, 8,000च्या निम्मा विकला म्हणजे 4,000चा गेला. किती राहिला शिल्लक? 4,000चा. परत इथे निम्मा विकला. आता जो 4,000चा राहिला त्याच्या निम्मा विकला म्हणजे 2,000चा विकला. कितीचा शिल्लक राहिला? 2,000चा शिल्लक राहिला. आणि आता त्या 2,000चं जे शिल्लक राहिलं, अनसोल्ड पोर्शन वॉज कन्सिडर टू बी वर्थ 80% ऑफ इट्स ओरिजिनल कॉस्ट. आता 2,000 शिल्लक राहिला पण 80%च पकडा असं म्हणतायत, म्हणून आपण इथे 80% पकडतोय. टू थाउजंडच्या किती येतं बघा बरं. 80% ऑफ 2,000 1,600. किती येतं? 1,600 येतं, बरोबर ना. मग 1,600 ऍड केलं इथे. 1,600 ऍड केल्यानंतर किती राहिले इथे? 72,000. 72,000. ओके. आणि मग हा जो राहिला तो टोटल स्टॉक झाला. तो टोटल स्टॉक ऑन दी डेट ऑफ हायर. आणि मग त्याच्यातून लेस साल्वेज स्टॉक. जो काही वाचलेला स्टॉक आहे तो लेस करतो आपण. साल्वेज स्टॉक किती आपला प्रॉब्लेम मध्ये दिलाय आपल्याला. प्रॉब्लेम मध्ये दिलाय द सम इन्शुर्ड वॉज ₹60,000. पॉलिसी अमाऊंट 60,000 आहे. देर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज. इथे काय म्हटलंय बघा, सब्जेक्ट टू द एक्सेप्शन द रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट वॉज युनिफॉर्म. ग्रॉस प्रॉफिट रेशो युनिफॉर्म म्हणून आपण 25%च पकडला. द स्टॉक सॉल्वेज वर्थ ₹4,800. 4,800चा स्टॉक शिल्लक राहिला. मग 72 मधून 4,800 गेले. बघा लॉस ऑफ स्टॉक किती आला आपला? 66,200. आता इथं ऍव्हरेज क्लॉज वापरायचा की नाही तो पाहूयात आपण. ओके. लॉस ऑफ स्टॉक इज. बघा आता पॉलिसी अमाऊंट किती इथे. पॉलिसी अमाऊंट किती? 60,000 आहे. पॉलिसी अमाऊंट किती आहे? 60,000. इज लेस दॅन पॉलिसी अमाऊंट. So average clause is applicable. ऍव्हरेज क्लॉज कसा वापरतो आपण? बघा फॉर्म्युला